पहिला चेंडू अतिरिक्त धाव खर्च करून देणारा चेंडू. फायनलच्या महामुकाबला सुरुवात झाली आहे. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू उंच उडवलाय, फ्रॉन्ट मध्ये तकदील केलाय. पंच इशारा करायचा आहे. फायनलचा महामुकाबला आहे. 4 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. या 4 धाब्यासोबत 5 धाबा आतापर्यंत लगावल्या गेले पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू आडव्या बॅटने किशोराच्या बॅट मधून धमाका झालाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय. गोलंदाजाला तडीत पार केलाय. सचिन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या षटकाराने. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रेट ग्राउंड शतक गवाडीचं झालं. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजेच नो खतरा. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 12 धाबा. 3 षटक 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. चांगला फटका. एकेरी धाव कंप्लीट केली गेली. हलक्या हातांना गजानन याने मात्र स्ट्राईक मध्ये रोटेशन केले गेले. चांगली समजदारी दाखवली आहे. दांडी 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 गोल. पहिला धक्का. किशोर बॅक टू डगआउट. नक्कीच सचिन याने कमबॅक केलाय या षटकामध्ये. एक महत्वाची विकेट, एक महत्वाचा फलंदाज किशोर याला बाद केलाय. स्वस्तात बाद झालाय किशोर. नक्कीच नाराज असणार आहे, नक्कीच नाराज असणार आहे. फायनलच्या महामुकाबल्यामध्ये इथे मात्र धावा बनवत असताना अशा प्रकारे क्लीन बोल्ड होणं त्याला देखील आवडणार नाही. दुःख झालंय. नवीन बॅटर तेजस एक आयकॉन खेळाडू आहे. सोनाई संघासाठी खास देवाई गावावरून आलाय आणि बॅटिंग साठी त्याची वर्णी लागली. फायनलच्या महामुकाबल्यामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल गरजेचं आहे पाहणं. कारण का आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तेजस याचं बॅट थोडस खामोश राहिलंय. सुरेख चेंडू तितका चांगला फटका. एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक पूर्ण चांगल्या पद्धतीने हाताळल्यानंतर 14 धावा धाव फलकावरती. एका गड्याच्या महत्वाच्या गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धाव फलकावर. पहिलं षटक पूर्ण. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. प्रथमेश याच्या माध्यमातून चांगला चेंडू पेश केला गेलाय. एकेरी धाव आली या लेगबाईच्या स्वरूपामध्ये, परंतु चांगला चेंडू. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव खर्च केली गेली आहे. एक्स्ट्रा ची भरती धाव फलकावरती झाली आहे. चांगला फटका. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑन ड्राईव्ह खेळला आहे. एकेरी धावेमध्ये समाधान मानावं लागलंय. चांगला फटका. बॅटची कडा पाहायला मिळालाय. मिडल ऑफ द बॅट फटका पाहायला मिळाला नाही. याचाच नतीजा. बॅटची कडा. 2 धावा आतापर्यंत कंप्लीट केले गेलेत. 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू फ्रॉन्ट मध्ये तकदील केलाय. शिवरायांचा चावा. तेजसाच्या बॅट मधून आले 6 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळलाय. मोठा प्रहार झालाय. सलग लगातारचा दुसरा षटकार तेजसाच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. या षटकारासोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 31 धावा.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानलं गेले. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटक पूर्ण, 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चला सचिन, स्पीडअप करायचंय, लगेचच गोलंदाजी मार्कवर जायचंय. वाईटचा इशारा, अवांतर धाव खर्च केली गेली आहे. गोलंदाजी मार्कवर सचिन आलाय पुन्हा एकदा. इथं मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू, तेजसच्या बॅट मधून पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय, षटकार आलाय. आता मात्र आडव्या बॅट डाऊन द ग्राउंड फटका खेळला, एकेरी धाव कंप्लीट केली जाते. त्या एकेरी धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आता मात्र गजानन याच्या बॅट मधून पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका खेळला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र बॅटची कडा, कॅच होईल का? चेल टिपला गेला, सुरेख चेल, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच इथं मात्र पाहायला मिळालाय. नक्कीच यष्टी रक्षकाने कमाल केली आहे. गजानन बॅक टू गार्ड जाताना पाहायला मिळाला. गजानन इथं मात्र निराशा पाहायला मिळाली आहे. दीपक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 42 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. सुरेख चेंडू निर्धावाला शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. चांगला फटका, एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डीप मधून प्रोटेक्शन आलंय. 2 धावेवरती समाधान देखील मानलं गेलंय. त्या 2 धावेसोबतच षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटक पूर्ण, 44 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये 11 धावा खर्च केलेत, 1 विकेट देखील प्रदान केली आहे. सुरेख चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच चेंडू निर्धाव आलाय. 44 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सतीश गोलंदाजी मार्कवर आलाय. आता मात्र आडव्या बॅटने फटका सजला, डीप मधून प्रोटेक्शन आहे, चेल सुटलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात, परंतु इथं मात्र तेजसला जीवदान मिळालंय. नक्कीच तेजस देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याचं जेल सोडणं हे सुद्धा महाग ठरू शकतं. पाहूयात काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला फटका, मोठा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. चांगला चेंडू, तितका चांगला फटका, एकेरी धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील झालेत. थोडस फंबल झालंय सचिन याच्या माध्यमातून, परंतु नंतर कव्हरअप झालं, परंतु 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्या होत्या.
चांगला फटका याच दरम्यान मोठा फटका आलाय चेल टिपला गेलाय 50 या आकड्यावरती इथं मात्र तेजस बाद झाला तिसऱ्या गड्याच्या रूपामध्ये अर्धशतक झळकावलं गेलं टीमचं आणि त्याच्या लागोपाठ इथं मात्र तेजस याची विकेट प्राप्त झाली चला विनीत धावत यायचं मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर विनीत कांबळे नक्कीच आता मात्र जबाबदारी मोठी आहे फायनलचा महामुकाबला आहे आणि संघ थोडासा अडचणीत सापडलाय सुरुवात चांगली झाली त्यानंतर मात्र चौथं षटक प्रगतीपथावर असताना 50 धावा धावफलकावरती आहेत चांगला फटका कव्हरच्या दिशेने चांगला फटका केला चेंडू सीमा रेषा पार चौकार आलाय 4 धावा या 4 धावेसोबतच इथं मात्र विनीत यानं खातं खोललंय चौकार लगावलाय वेलकम बाउंड्री सोनाई संघासाठी नक्कीच कुठेतरी मोठे खेळाडू माघारी परतल्यानंतर खालच्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करताना दिसलाय विनीत चार षटक पूर्ण 54 धावा चांगला फटका इथं मात्र जेलबाची संधी जेल सुटलाय बर्नी मातेला दान झालाय सोन्याचा गोळा 2 धावा या दरम्यान कंप्लीट देखील झालेत आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू प्लॉट मध्ये तब्दील केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दीपक याने दिली दस्तक बुकिट टेंगू चेंडू सीमारेषा बाहेर षटकार याच दरम्यान एकेरी धाव कंप्लीट केली जाते 63 धावा आतापर्यंत जोडले गेलेत सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू कमबॅक करताना दिसला आहे प्रथमेश इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू निर्धावाला लगातारचा दुसरा डॉट पाहायला मिळाला शेवटचा चेंडू या षटकातील चा इशारा अवंतर धाव खर्च केली गेली आहे 64 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात चांगला फटका चांगला चेंडू एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील झाल्यात 2 धावेसोबतच षटकाची समाप्ती झाली आहे 5 षटक पूर्ण 66 धावा अजून देखील 2 षटकाचा खेळ बाकी आहे वाईटचा इशारा अवंतर धाव खर्च केली गेली आहे सुरेख चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो चला पटकन या पाठीमाग पंचांचा निर्णय अंतिम राहील नो बॉलचा इशारा आलाय 68 धावा धावफलकावरती जोडले गेलेत आता मात्र आडव्या बॅटने दीपक त्याच्या बॅट मधून प्रहार झालाय कलेक्शन चांगलं झालंय 2 धावा फेकी येऊपर्यंत कंप्लीट देखील केले गेलेत या 2 धावेसोबत 70 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत आता मात्र डान्सिंग डाऊन विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न अपील झालं परंतु पंचांनी फेटाळून देखील लावलंय चांगला फटका एकेरी धाव कंप्लीट केली जाते या एकेरी धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय 71 71 धावा 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत
चांगला फटका. इथं मात्र फलंदाज बाद झालाय. फिनिश बॅक टू डगआउट जाताना दिसलाय. सॅक्रिफाईस केली आहे विकेट. चांगला फटका. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्यात. अजित रायडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नवीन बॅटर म्हणून. एक डावखुरा फलंदाज आहे. थोडस लेट आलाय पण थेट संघाला सावरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 73 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजलाय आणि फटका लाचच्या बाप सजलाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय. या 4 धावेसोबतच इथं मात्र षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 6 षटक पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 77. 77 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. फायनलच्या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक घेऊन आलाय दयानंद. अजित रायडर ऑन स्ट्राईक आहे. करिश्मा करेल का हा डावखुरा फलंदाज? अभिषेक शर्माचा अवतार धारण करेल का? कारण का धावा 77 झालेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये धावा मॅच विनिंग ठरू शकतात. जायचं इशारा. शरीराचा वेध घेतला. चेंडू निर्धावाला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नादात चेंडू निर्धावालाय. आता मात्र चेंडू उंच उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अजित रायडर गोल्डन डकचा शिकार ठरलाय. बाद झालाय 0 धावेवरती. चला प्रवीण धाव द्यायचंय मित्रा. 78 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 78. परंतु लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा फायनलच्या महामुकाबल्यामध्ये मोठं आव्हान असतं. चांगला फटका. पंच किती धाव आहेत? 1 धाव. पंच नो प्लस 1 का? 2 धावा. नो प्लस 1. 80 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मात्र फसवा चेंडू. उंच उडवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज दयानंद. इथं मात्र झेल खाली याला झेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक 6. दीपक बॅक टू डगआउट. नवीन बॅटर आधी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार आलाय. एक वेलकम षटकार पाहावा लागलाय आपल्या सोनाई संघासाठी. एसएम चषक स्पर्धेचा महाविजेता कोण ठरणार हे येणाऱ्या काही मिनिटातच कळणार आहे. इथं मात्र मोठा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 7. आदित्य बॅक टू डगआउट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू मॅच विनिंग चेंडू ठरू शकतो का पाहणं गरजेचं आहे. राहुल नवीन बॅटर. या इनिंगचा शेवटचा चेंडू.
फायनलच्या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. व्हाईटचा इशारा, व्हाईट +1. इथे मात्र फेकी खराब, व्हाईट +2, एकूण 3 धावा धावफलकावर. चेंडू निर्धावाला आहे. व्हाईटचा इशारा, अवांतर धाव खर्च केली गेली आहे. 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. व्हाईटचा इशारा, पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च केली गेली आहे. चांगला फटका, एकेरी धाव कंप्लीट केली जाते आहे. हलक्या हाताने इथं मात्र एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. 47 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. चांगला फटका, लेग साईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षण कमालीचं झालं. फेकी सुरेख आली आहे, परंतु इथं मात्र तितकीशी छान नव्हती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाव्यासोबतच 49 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे. आता मात्र मोठा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. याचबरोबर संघाचं अर्धशतक देखील धावफलकावरती लगावलं गेलंय गोठेवाडी संघाचं. आता चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय किशोर यांना स्वतःच्या गोलंदाजीवरती. 4 षटक पूर्ण 50 धावा. या षटकामध्ये धावा थोड्या रोखल्या आहेत. 18 चेंडू 40 धावांची गरज. 18 चेंडू 40 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 40 धावांची गरज आहे. फायनलचा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 40 धावा बनवायच्या आहेत. कोणाच्या गळ्यामध्ये महाविजेतेचं टायटल घातलं जाईल पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडू 40 धावा. मात्र आर्या बॅटने फटका सजला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला गेलाय. विनीत त्याच्या माध्यमातून सुरेख झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. बॅक टू टेक आउट सर्जेराव. दीपक गोलंदाजी मार्कवर आला आणि आल्या इथं मात्र धुमाकूळ घातलाय. विरोधी संघाचा फलंदाज बाद केलाय. कृष्णात नवीन बॅटर कृष्णा भाबर. सुरेख चेंडू, तितका चांगला फटका, तितका चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. काय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच धावा अडवल्यात. 16 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. हे षटक अत्यंत निर्णायक षटक ठरणार आहे. 16 चेंडू 39 धावा. चांगला फटका, डीप मधून प्रोटेक्शन आलंय. सीमा रेषेवरून इथं मात्र चेंडू अडवला गेला. तर दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. या 2 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 15 चेंडू 37 धावा अजून देखील बनवायचे आहेत. चांगला फटका, इथे मात्र स्वतःच्या कमालीचं झालं. कमालीचं क्षेत्र फेकी सुरेख आली आहे, परंतु याच दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. या 2 धावेसोबतच 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. निलेश पाटील यांच्याकडून साई स्पोर्ट्स सोनाई संघासाठी शुभेच्छा देखील आल्यात. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, क्षेत्ररक्षण कमालीचं झालं.
एकच धाव खर्च केली गेली. सोनाईचा संघ लढताना पाहायला मिळालाय. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 56 धावा धाव फलकावरती सांघिक खेळ करताना दिसलाय साई स्पोर्ट्स सोनाईचा संघ. नक्कीच इथं मात्र गोतेवाडी संघाला कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून केलं जात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धावाला, षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटक पूर्ण 56 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजेच 12 चेंडू मध्ये 34 धावा, 12 चेंडू 34 धावा. फायनलचा महामुकाबल्याचा विनर या 12 चेंडूंच्या नंतर कळणार आहे. 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. 56 धावा धाव फलकावर. हे षटक खूप महत्वपूर्ण षटक आहे. अभि गोलंदाजी मार्कवर आलाय. मित्रांनो चला स्पीड अप करा. तेजस याच दरम्यान इथे मात्र मोठा फटका आला. पहिल्या चेंडूवरती जोरकस आक्रमण झालंय. म्हणजेच जिवंत ठेवलंय आपल्या संघाला. गोतेवाडीच्या या खेळाडूंना प्रथमेश धावून आलाय. 17 चेंडू मध्ये 34 धावा त्यांना बनवलेत. 11 चांगला फटका पुन्हा एकदा आसमानी टोला. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार बांधलाय. हे षटक अत्यंत महत्वपूर्ण षटक. आणि इथं मात्र 10 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू 22 धावा बनवायच्या आहेत. या षटकामध्ये दारोमदार आहे. चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार आलाय. हे षटक खूप माग ठरलंय. नक्कीच 9 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 9 चेंडू 18 धावा. अर्धशतक देखील झळकावले. प्रथमेश बॅट उंचवायचे मित्र. प्रथमेश 50 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या त्या खेळाडूकडून. फायनलच्या महामुकाबल्यामध्ये इथं मात्र एक्स्ट्राची धाव खर्च केली गेली आहे. पुन्हा एक षटकार. काय बॅटिंग केली आहे प्रथमेशाने. नक्कीच संघाला तारणारी बॅटिंग. आता मात्र विजय जवळ जवळ आणून ठेवला आहे आपल्या बेगावच्या दिशेनं. धावसंख्येमध्ये बदल झालाय. 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. अभि याचं षटक 23 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केलेत. 8 चेंडू 11 धावा. 8 चेंडू 11 धावा. 11 म्हणलं. चांगला फटका, एकेर धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु इथं मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू 9 धावा. चेंडू अप्रतिम चेंडू. एकेर धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? 2 धावेवरती इथं मात्र समाधान मानले गेले. फलंदाज बाद देखील झालाय. 2 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजेच जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 7 धावा. सामना अतिटतीचा चालू आहे. नक्कीच इथं मात्र मागच्या षटकामध्ये जो पराक्रम प्रथमेशाने केला आहे त्यावर आपण इथं मात्र जवळजवळ हा सामना गोतेवाडी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाला. परंतु या सामन्यामध्ये कलाटने मिळणारी गोलंदाजी केली जाईल का? 123 करंट व्ह्यूअर्स आहेत. सर्वांना विनंती आहे KGC लाईव्ह या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या दिलखुलास मॅचेसचा मनोरंजन सामन्यांचा आनंद घर बसल्या घ्या. तेजस गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे मात्र फुल केलाय. कॅच होईल का? चेल टिपला गेला. सुरेख चेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. कौशल बाद झालाय. एक मास्टर स्ट्रोक खेळला गेला.
गोलंदाजीला तेजस याला आणलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरती इथं आता काय कमालीचा झेल टिपलाय. नक्कीच प्रशंसा करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची. राहुल नक्कीच चित्त्याच्या चपळाने झेल खाली गेलाय. आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉनिक धाव इथं मात्र झेलच्या खाली घेतली आहे. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, कमालीचा चेंडू. कलाटणे मिळेल का? आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये सोलोई का पुन्हा एकदा, परंतु इथं मात्र चौकार गेलाय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू सीमा रेषा पार गेला, चौकार आला. अत्यंत नाट्यमय अशा पद्धतीने 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावा बनवायचे आहेत. हा चौकार कुठेतरी महाग ठरेल, परंतु लढाई लढावी लागेल. योद्ध्यासारखं लढावं लागेल. शेवटचे 3 चेंडू ठरवणार आहेत. हा फायनल कोण जिंकणार? 3 चेंडू 3 धावा. चांगला चेंडू, झेल होईल का? झेल सुटलाय आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानलं गेलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? परंतु एका धावेवर समाधान मानलं गेलंय. 23 चेंडू मध्ये 60 धावा फटकावणारा प्रथमेश ऑन स्ट्राईक आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. सामना टाय झाला, सुपर ओव्हर खेळली जाईल. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. इथं मात्र फायनलचा विजेता आपल्या त्या एसएल चषक स्पर्धेला मिळालाय. गोतेवाडीचा संघ फायनलचा मानकरी ठरलाय. इंडियन आयडॉल गोतेवाडी. परंतु कौतुक करावं लागेल साई स्पोर्ट्स आपला देखील सोनालीचा संघ, आयोजन कमिटीचा संघ इथं मात्र रनर अप झालाय. दुसऱ्या क्रमांकावरती योगदान दिलं गेलंय. चला, आपल्याला 4 विजेते संघ मिळालेत. पहिला संघ म्हणजेच गोतेवाडीचा संघ फायनलचा मुकाबला जिंकलाय. साई स्पोर्ट्सचा दुसरा संघ दुसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरलाय. त्यानंतर मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आहे भीमनगर हळदी. 4थ्या क्रमांकावरती संयुक्त स्पोर्ट्स भामोड. सर्वच प्रेक्षकांचं, सर्वच विजेत्या संघांचं आणि इथं आम्हाला संधी दिलेल्या सर्वांचंच आमच्या KGC लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा शतशः आभार. थोड्याच वेळात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू होईल.